रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। सैन्यासाठी रक्तदान हा जगातील पहिलं उदाहरण आहे, असं गौरवोद्गार राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे बोलताना काढलेत। दरम्यान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील चिवट कार्यकर्ता असून ते यापुढे 10 बल महाराष्ट्र केसरी होतील असा ठाम विश्वास करत यापुढच्या काळात त्यांनी पोलीस आणि पैलवानांच्या सहकार्याने सांगली अंमली पदार्थ मुक्त मोहीम हाती घ्यावी असं आवाहन मंत्री सामंत यांनी केलंय। सैन्यासाठी रक्तदान करण्यासाठी 1000 युवकांची धर्मवीर एक्सप्रेस सांगलीतून जम्मू काश्मीरकडे रवाना झाले। त्यांचा शुभारंभ मंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, मोहन वनखंडे, जैन समाजाचे नेते रावसाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, चंद्रहार पाटील यांनी देशासाठी अभिनव असा उपक्रम राबवलाय। त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे। काही लोकांना चंद्रहार पाटील यांचा फायदा उठवता आला नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावलाय। दरम्यान रक्तदान केल्यानंतर सांगलीला लागलेले नशेबाजीचे ग्रहण कमी करण्यासाठी पैलवानांनी पुढाकार घेऊन सांगली नशामुक्त करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलंय। यानंतर मंत्री उदय सामंत यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते धर्मवीर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले उपोषण अखेर आज स्थगित करण्यात आले। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येत्या 15 दिवसात मुंबईमध्ये बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली। तसेच युवा प्रशिक्षणार्थींना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं। त्यानंतर उदय सामंत यांच्या हस्ते तुकाराम बाबा महाराज यांना सरबत देत आंदोलन स्थगित करण्यात आले। महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली शहरातील स्टेशन चौकात गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू होतं। या उपोषणात सांगली, कोल्हापूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, नाशिक, गडचिरोली आदी जिल्ह्यांसह मराठवाडा आणि विदर्भातील प्रशिक्षणार्थी सहभागी झालेत। उद्योगमंत्री उदय सामंत हे सांगली दौऱ्यावर असताना त्यांनी आंदोलकांनी दखल घेत तातडीने भेट दिली। यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, युवा प्रशिक्षणार्थींचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही येत्या 15 दिवसाच्या आत मुंबईत शासन स्तरावर बैठकीचं आयोजन केलं जाईल। या बैठकीसाठी युवा प्रशिक्षणार्थींच्या 10 जणांचं शिष्टमंडळ देखील बोलवण्यात येईल। मी युवा प्रशिक्षणार्थींच्या भूमिका प्रतिनिधी म्हणून मांडेन। युवा प्रशिक्षणार्थींचे 11 महिने संपत आलेत, काहींचे संपलेत। पुढे काय करायचं यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आपण गप्प बसायचं नाही असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकमेव पार्टी आहे जी युतीमध्ये असून देखील छत्रपती शाहू फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडला नाही असं मत देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय। आटपाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। जिथे जमेल तिथे युती, जिथे जमणार नाही तिथे स्वबळावर, हे अजित पवारांनी स्पष्ट केले। त्याप्रमाणे आगामी निवडणुकीबाबत राष्ट्रवादीची भूमिका राहील अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले। तसंच निवडणुकीत युतीचा झेंडा कसा लागेल आणि त्यामध्येही राष्ट्रवादीचा झेंडा कसा फडकेल यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या विचाराने आम्ही राजकीय भूमिका बदलली। ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी घेतली होती। या राज्याचा विकास खऱ्या अर्थाने होण्यासाठी डबल युतीचं सरकार आपल्याला निवडलं पाहिजे। त्यामुळे अजितदादांसोबत आम्ही युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। भविष्यात अजितदादा मुख्यमंत्री होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, त्यामुळे पक्षवाढीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आटपाडीत युवा संवाद मेळाव्यात केले। सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा तहसील कार्यालय चौकात बसवलेला पुतळा त्याच ठिकाणी कायमस्वरूपी राहावा या मागणीसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन केले। अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा देण्यात आलाय।
इस्लामपुरात अण्णाभाऊंचा पुतळा व स्मारक व्हावे अशी 30 ते 40 वर्षांपासून मागणी होते, परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून कायमच अण्णाभाऊंना उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न झालाय। इस्लामपुरात 1 ऑगस्ट रोजी जयंती महोत्सव समितीच्या वतीने इस्लामपूर तहसीलदार कचेरी समोर सत्यशोधक अण्णाभाऊंचा अर्धपुतळा बसवला। त्याच ठिकाणी पुतळा कायमस्वरूपी व्हावा, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून महापुरुषाचा सन्मान करावा अशी मागणी आहे। त्यासाठी मंगळवारी दुपारी जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी बापूराव बडेकर, संतोष चांदणे, पिराजी थोरवडे यांनी मुंडण आंदोलन केलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शंकर महापुरे, उत्तम चांदणे, तानाजी साठे, डॉक्टर विजय चांदणे, संदीप पाटोळे, विकास बल्लाळ, सुधाकर वायदंडे, नंदकुमार नांगरे, भास्कर चव्हाण, राम देवकुळे, कबीर चव्हाण, विनोद बल्लाळ, रवी बल्लाळ, शशिकांत वायदंडे, दीपक मिसाळ, भास्कर चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। चिंतामणनगर येथील रेल्वे पुलावर 1 वर्षाच्या आत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। या पुलावर स्ट्रीट लाईट देखील नाही, त्यामुळे अपघात होत आहेत। या विरोधात लोकहित मंचकडून पुलावर मेणबत्त्या लावत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले, तर ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। चिंतामणीनगर येथे काही महिन्यापूर्वी रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात आलाय। या पुलाला अजून 1 वर्ष देखील झालं नाही, पण या पुलावर खड्डे पडलेत। याशिवाय पूल झाल्यापासून अद्याप पुलावर स्ट्रीट लाईट लावल्या गेलेला नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होऊ लागलेत। नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ लागलाय। याला पूर्णपणे राज्य शासन, रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली लोकहित मंचच्या वतीने पुलावर मेणबत्त्या पेटवून आंदोलन करण्यात आलं। मनोज भिसे म्हणाले, या पुलाच्या कामाची गुणवत्ता तपासणं आवश्यक आहे। जनतेच्या जीवाशी केलेला विश्वासघात आहे, त्यामुळे या ठेकेदाराची चौकशी झाली पाहिजे। दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, कामाच्या गुणवत्तेची तात्काळ चौकशी करावी, रस्त्याची दुरुस्ती व लाईटची तात्काळ योजना करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी लोकहित मंचचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, राजेश शिर्टीकर, दिलीप मगदूम, सुनील भोसले, जयवंत पाटील, अबुबकर, तहसीलदार आदी जण सहभागी झाले। वाळवा तालुक्यातील सह्याद्री रांगेत असलेले एडेनिपाणी येथील तीर्थक्षेत्र मल्लिकार्जुन डोंगरावर असलेल्या पुरातन श्रीकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीकृष्ण महाआरतीचं आयोजन केलं होतं। प्रार्थनास्थळाशेजारी मंदिरासमोर आरतीसाठी मोठा जमाव जमल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता महाआरती शांततेत पार पडली आहे। मल्लिकार्जुन डोंगरावर असलेले श्रीकृष्ण मंदिर या परिसरातील एकमेव पुरातन मंदिर आहे। मंदिर अत्यंत पुरातन असल्याने त्याची पडझड सुरू आहे। या मंदिराला लागून श्री विठ्ठल रुक्माई आणि अन्य मंदिरेही आहेत। श्रीकृष्ण मंदिराची सध्या पडझड सुरू आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी मागणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी वेळोवेळी केली आहे। यावेळी लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्याचा निर्णय हिंदू समाजाने केला। सोमवारी सकाळी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी येथे महाआरतीचं आयोजन केलं होतं। आरतीसाठी जिल्ह्यातून 400 ते 500 तरुणांचा जमाव जमला होता। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, अनिल महाराज देवळेकर, पैलवान नितीन आमुने, दीपक काटे यांच्यासह सकल हिंदू समाज बांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या ठिकाणी महाआरती होणार होती तिथेच प्रार्थनास्थळ आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रविवारपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आरती पार पडल्यानंतर जोरदार घोषणाबाजीने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली होती। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला पुन्हा मठात परत आणावे या मागणीसाठी मिरज तालुक्यातील नांद्रे गावात सकाळी सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात गावातील सुमारे 3 ते 4 हजार नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। महादेवी हत्तीनीला वनतारा प्रकल्पाकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर तो पुन्हा मठाच्या ताब्यात द्यावा अशी जोरदार मागणी मोर्चा दरम्यान करण्यात आली। हत्तीची योग्य ती काळजी घेतली जाईल अशी हमी देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे। यावेळी काही संतप्त नागरिकांनी रिलायन्स उद्योग समूहाच्या जिओ मोबाईलच्या उपकरणांवर दगडफेक करत आपला निषेध नोंदवला। नागरिकांनी हत्ती हटवण्यामागे दिशाभूल आणि दुर्भावना असल्याची तीव्र भावना व्यक्त केली। या आंदोलनाला सर्व धर्मियांनी एकत्रित येत ठाम पाठिंबा दिलाय। नांदणी येथील मठातून महादेवी हत्तीनीला वनतारा केंद्रात नेत असताना जैन समाजातील तरुणांच्या भावनांचा बांध फुटला। त्यातून त्यांच्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडल्या, मात्र परिस्थिती लक्षात घेता त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत आणि महादेवी हत्तीनीला परत नांदणी मठात आणण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण प्रयत्न करावेत अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत खासदार पाटील यांनी सहभाग घेत आपले मुद्दे प्रभावीपणे मांडले। विशेषतः नागरिकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची आग्रही मागणी केली आहे। या संदर्भात निवेदन देखील दिले। त्यात म्हटलंय की नांदणी मठाला सुमारे 1200 वर्षांची परंपरा आहे। 1992 मध्ये महादेवी हत्तीनीला नांदणी मठात आणलं, त्यावेळी तिचं वय 6 वर्ष इतकं होतं। इतके वर्ष या हत्तीनीचा व्यवस्थित सांभाळ त्यांनी केलाय। तिथे हत्ती सांभाळण्यासाठी विविध सुविधा आहेत, त्याची पूर्ण काळजी घेतली जाते। हत्तीनीचा आणि त्या भागातील नागरिकांचा
जैन श्रावक आणि श्राविकांचा स्नेहबंध आहे, त्यांचे भावनिक नाते तयार झाले. अशावेळी हत्तीनीला येथून नेलं जात असल्याचं पाहून या भागातील नागरिकांमध्ये उद्रेक झाला. त्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले. सुमारे 160 जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. शिवाय वंतारा केंद्रात दाखल करण्यात आलेल्या महादेवी हत्तीनीला परत नांदिनी मठात आणण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण सहकार्य करावे. जैन समाजासह सर्व समाज बांधवांच्या भावनांचा आदर करावा. या प्रकरणी सरकारने सहानुभूतीने विचार करणं गरजेचं आहे, अशी अपेक्षा देखील खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली आहे. महापालिका क्षेत्रात 50,000वर थकबाकी असलेल्या 2,095 मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा दिल्या गेल्या आहेत, तर 5,000वर थकबाकी असलेल्या 34,195 मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात येणार आहेत. मालमत्ताधारकांनी थकबाकी न भरल्यास बुधवारपासून थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांची थकबाकी 94 कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार थकबाकी वसूल करण्यासाठी घरपट्टी विभागाचा आढावा निलेश देशमुख यांनी घेतलाय. त्यांनी यापुढे कडक धोरण राबवण्याच्या सूचना अधिकारी आणि वसुली प्रमुखांना दिल्या आहेत. महापालिकेकडे थकबाकीची रक्कम 94 कोटी असून त्याचे वसुलीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बुधवार दिनांक 6 पासून संबंधित थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये कर भरण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतर मालमत्ता जप्त करणे, जप्त मालमत्तांचा लिलाव करणे, पाणी पुरवठा आणि इतर सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करणे, थकबाकीदारांची यादी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. 50,000वरील थकबाकी असलेल्या 2,095 इतक्या मिळकतधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तसेच 5,000वरील थकबाकी असलेल्या 34,195 इतक्या मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटीस वाटप करण्याचं काम चालू आहे. जप्ती व वसुली करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले असून भागनिहाय जप्ती पथके नेमण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या नागरिक संवाद आणि तक्रार निवारण मोहिमेत तब्बल 70 तक्रारी दाखल झाल्या. या मोहिमेत 2-2 वेळा तक्रारी करून देखील प्रश्न सुटत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी या बैठकीतच अंथरूण पांघरून घेऊन ठिय्या आंदोलन केलं. महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी निवारण करणे आणि संवाद साधण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी दर मंगळवारी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील, निखिल जाधव आदी जण उपस्थित होते. या मोहिमेत तब्बल 70 नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या. काही तक्रारी या समक्ष पाहणी करून निर्णय घ्यावे लागणार आहे. त्यामुळे संबंधितांना सूचना अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिल्या आहेत. अनेक तक्रारी या नगररचना, विद्युत विभाग आणि बांधकाम विभागाकडील आहेत. तक्रारी निकाली काढण्यासाठी अतिरिक्त आयुक्त स्तरावर कार्यवाही प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. दरम्यान नागरिक संवाद आणि तक्रार निवारण मोहिमेत 2-2 वेळा तक्रारी केल्या तरी प्रश्न सुटत नाहीत. यामुळे अर्जदार, सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी महापालिकेच्या या बैठकीतच अंथरूण पांघरून घेत ठिय्या मारलाय.